श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले द्रौपदी स्वयंवर पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, कुंभाराच्या घरातील शिल्पशालेत गेल्यावर ते दोघे वीराग्रणी भीमार्जुन कुंतीला भेटले आणि अतिशय संतुष्टतेने, आई, आम्ही भिक्षा घेऊन आलो आहोत, असे ते पुरुषश्रेष्ठ याज्ञसेनी द्रौपदीलाच उद्देशून म्हणाले. यावेळी कुंती पर्णशालेत बसलेली होती. बाहेर उभे असलेले पुत्र तिला आतून दिसले नाहीत. तिने फक्त त्यांचे बोलणे तेवढेच ऐकले आणि पर्णशालेतूनच ती म्हणाली, तुम्ही सगळे मिळून भिक्षा वाटून घ्या. पण लगेच कृष्णा म्हणजे द्रौपदी कुंतीच्या नजरेस पडली आणि मी हे काय भलतेच बोलून गेले असा उद्गार तिच्या तोंडून बाहेर पडला. आपण काय बोलून गेलो यावर ती विचार करू लागली आणि एक स्त्री 5 भावांनी वाटून घेणे हा अधर्म आहे असे लक्षात येताच ती वरमली. पण लगेच तिने आपल्या मनात चाललेल्या खळबळीला आळा घातला आणि हर्षनिर्भर झालेल्या कृष्णेचा हात तिने आपल्या हातात घेतला आणि तिला घेऊन ती युधिष्ठिराजवळ गेली आणि त्याला म्हणाली, आम्ही भिक्षा घेऊन आलो आहोत असे म्हणून तुझ्या 2 धाकट्या भावांनी म्हणजेच भीमार्जुनांनी ही द्रुपद राजाची कन्या माझ्या ताब्यात दिली. ती माझ्या दृष्टीला पडण्यापूर्वीच नेहमीप्रमाणे तुम्ही सर्व मिळून भिक्षा वाटून घ्या असे युधिष्ठिरा मी अगदी अजाणतेपणाने एकाएकी बोलून गेले. मी जे शब्द चुकून उच्चारले ते खोटे ठरू नयेत आणि द्रुपद राजाच्या कन्येच्या हातूनही अधर्म घडू नये यासाठी काय करता येणे शक्य आहे ते कुरुश्रेष्ठ युधिष्ठिरा तू मला सांग. वैशंपायन म्हणाले, कुंती असे म्हणाल्यावर त्या प्रज्ञावंत कुरुप्रवीर पुरुष श्रेष्ठ युधिष्ठिराने क्षणभर विचार केला. कुंतीला त्याने धीर दिला आणि तो अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, तूच ही याज्ञसेनी लक्षवेध करून जिंकली आहेस म्हणून ही तुझी पत्नी होणे हेच सर्वस्वी उचित आणि साजून दिसणारे आहे. शत्रूंच्या मस्तकावर पाय देणाऱ्या अर्जुना, तू विधिपूर्वक अग्नी प्रज्वलित कर आणि हिचे पाणीग्रहण विधिपूर्वक कर. अर्जुन म्हणाला, राजा युधिष्ठिरा, माझ्या हातून कोणत्याही प्रकारे अधर्माचरण घडेल असे करू नकोस. तू जे मला करावयास सांगतो आहेस तो धर्म आहे असे कोणीही म्हणणार नाही. तू आम्हा सर्वांमध्ये ज्येष्ठ असल्यामुळे प्रथम तुझाच विवाह झाला पाहिजे. नंतर अघटित कर्मे करणाऱ्या महाबाहू भीमाचा विवाह झाला पाहिजे. त्यानंतर माझ्यानंतर नकुलाचा आणि नकुलानंतर शेवटी प्रतापी सहदेवाचा. याच क्रमाने आपले विवाह झाले पाहिजेत. तात्पर्य, या कन्येचे पाणीग्रहण तूच केले पाहिजेस. तुझा विवाह झाल्यानंतरच भीमाचा, माझा आणि नकुल सहदेवांचा विवाह होईल. असे असल्यामुळे जे धर्माला अनुसरून असेल आणि आपली कीर्ती वाढविणारे असेल आणि त्याचबरोबर पांचालराज द्रुपदाच्याही जे हिताचे असेल ते नीट विचार करून मगच कर. काय करणे असेल ते तूच आम्हाला सांग. आम्ही सर्वजण तुझ्याच अधीन आहोत. वैशंपायन म्हणाले, भक्तीने आणि स्नेहाने ओथंबलेले अर्जुनाचे बोलणे सर्व पांडवांनी ऐकून घेतले आणि त्यांनी आपली दृष्टी द्रौपदीकडे वळवली. हे पुढे काय करतात
हे द्रौपदीही मोठ्या कुतूहलाने पाहत होती. त्या यशस्विनी द्रौपदीकडे थोडा वेळ निश्चलपणे पाहिल्यावर ते एकमेकांकडे पाहू लागले आणि त्या साऱ्यांचेच चित्त तिच्या ठायी केंद्रित झाले. त्या अतुलनीय तेजस्वी पांडवांनी जेव्हा तिच्याकडे अगदी बारकाईने पाहिले तेव्हा मदनाने त्यांची सर्व इंद्रिये प्रक्षुब्ध केली आणि त्याने आपला प्रभाव दाखविला. विधात्याने स्वतःच पांचालीचे रूप कमनीय आणि सर्वांना वेड लावणारे करून ठेवले होते. तिचे ते रूप इतर कोणत्याही स्त्रीच्या रूपापेक्षा सरस होते आणि प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारे होते. आपल्या भावांच्या मनात काय चालले आहे हे युधिष्ठिराने त्यांच्या मुद्रेवरून ओळखले आणि एवढ्यात त्या पुरुषश्रेष्ठाला महर्षी द्वैपायन व्यासांच्या बोलण्याची आठवण झाली आणि कोणत्याही एकाच भावाने द्रौपदीशी विवाह केला तर परस्परांमध्ये भेदभाव निर्माण होण्याची शक्यता आहे असे वाटून युधिष्ठिर आपल्या सर्व भावांना उद्देशून म्हणाला, ही कल्याणी द्रौपदी आपणा सर्वांचीच पत्नी होईल. वैशंपायन म्हणाले, आपल्या ज्येष्ठ भावाने केलेली ती सूचना ऐकताच ते सारे समर्थ पांडुपुत्र तिचा बारकाईने विचार करू लागले. त्यांच्या मनात तोच एक विषय सारखा घोळत राहिला आणि काही न बोलता ते स्वस्थ बसून राहिले. एवढ्यात वृष्णी कुलाचे भूषण असलेला कृष्ण बलरामासह कुरुकुल श्रेष्ठ पांडवांचे अभिनंदन करण्यासाठी कुंभाराच्या ज्या कर्मशालेमध्ये ते बसले होते तेथे आला. अजातशत्रू आणि अजानुबाहू युधिष्ठिर त्या कर्मशालेत बसलेला कृष्णाला आणि बलरामाला दिसला. त्याच्या भोवती अग्निप्रमाणे तेजस्वी असलेले त्याचे सारे भाऊही अगदी दाटीवाटीने बसलेले होते. धर्मशील पुरुषांमध्ये वरिष्ठ असलेल्या अजमीढ वंशज युधिष्ठिराजवळ वासुदेव कृष्ण गेला आणि मी कृष्ण आलो आहे असे म्हणून त्याने युधिष्ठिराला अभिवादन केले. त्याचे पाय धरले. कृष्णाच्या मागोमाग बलरामानेही युधिष्ठिराचे पाय धरले आणि पांडवांनी त्या दोघांचे अभिनंदन केले. नंतर यदुकुल श्रेष्ठ कृष्णाने आणि बलरामाने आपल्या आत्याला म्हणजेच कुंतीला खाली वाकून नमस्कार केला. कुरुश्रेष्ठ अजातशत्रू युधिष्ठिराने कृष्णाकडे पाहिले आणि त्याला कुशल विचारले. कुशल प्रश्न झाल्यावर आम्ही सर्वजण या ठिकाणी गुप्तपणे वास्तव्य करून राहत असता कृष्णा, आमचे निवासस्थान तुला नेमके कसे समजले असे युधिष्ठिराने कृष्णाला विचारले. यावर कृष्ण हसला आणि म्हणाला, युधिष्ठिरा, निखाऱ्यावर राख पडली असली तरी त्यांची जाणीव होत नाही असे थोडेच आहे. स्वयंवर मंटपातील तसला लोकोत्तर पराक्रम करून दाखविणे अखिल जगतात एक पांडव सोडून दिले तर अन्य कुणाला शक्य होणार आहे का? अरे, तुम्ही शत्रूंचे निर्दालन करणारे, पण लाक्षागृहातल्या त्या भयंकर आगीत सापडलात. त्या भयंकर आगीमधून तुमची सुटका झाली ती मोठ्या भाग्यानेच आणि दुर्योधनाचे व त्याच्या मदतनीस अमात्याचे कारस्थान फसले ही सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे. तुम्ही सर्वांची बुद्धी मूळचीच कल्याण संपन्न आहे. ती कल्याणी बुद्धी तशीच नित्य प्रभावी राहो. आहुती पडल्यामुळे प्रज्वलित होणाऱ्या अग्निप्रमाणे सतत तेजस्वी राहा आणि वाढते राहा. कोणत्याही राजाला तुमचा थोडासुद्धा सुगावा लागू नये एवढ्यासाठी आम्ही दोघे अगोदर तुमच्या शिबिराकडे जाणार आहोत. युधिष्ठिराची अनुज्ञा घेऊन अकलंकित ऐश्वर्याने समृद्ध असलेला कृष्ण बलरामासह त्वरेने आपल्या शिबिराकडे निघून गेला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि
दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.